रोज आपल्यासमोर सकाळी पहिला प्रश्न असतो तो म्हणजे भाजी काय करू. मग अशी ही गरम गरम वाफाळती भाजी, कांदा, लिंबू, चपाती आणि गरम गरम भात, मस्त मजा येईल की नाही जेवणाला. डब्यामध्ये जरी दिलीत ना तरी सगळेजण खुश होतील. रंग आणि चव एकदम मस्त. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच आपण ही वळकुटीची भाजी बनवतोय. यासाठी आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करायचं आहे आणि नंतर या वळकुट्या तयार करायच्यात. मस्त हिरव्यागार अशा वळकुट्या तयार होतात आणि आमटी आहा हा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. ते साल काढून मधोमध चिरा देऊन मी भाजायला ठेवलेत. याच्यासोबतच हा खोबऱ्याचा तुकडा जो आहे ना तो चिमट्यामध्ये धरून भाजून घ्यायचा. कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो पण खोबरं भाजायला वेळ लागत नाही. खोबऱ्याचा असा धूर निघाला की ते गार करत ठेवायचं आणि त्याचे चिरून तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खडा मसाला म्हणजे तमालपत्र, लवंगा, मिरे जे तुम्हाला आवडत असेल ते खडा मसाले, नंतर भाजलेलं खोबरं, हा भाजलेला कांदा आणि लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या. आता हा देशी लसूण आहे त्यामुळे तो लालसर दिसतोय. तर हा लसूण सगळा चिरलेला, आपला हा जो कांदा आहे भाजलेला तो, आणि त्यानंतर ही कोथिंबीर, हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर भरपूर घ्या, त्याला काही लिमिट नाही आहे. हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि इकडं मी 2 कप डाळीचं पीठ घेतलं आहे. 2 कप डाळीच्या पिठामध्ये 4 ते 5 माणसांना पुरेशी आमटी होते. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, नंतर काळं तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धाच कप म्हणजे जेवढा कप आपण डाळीचं पीठ घेतले ना त्याच प्रमाणामध्ये अर्धा कप पाणी घ्यायचं आणि पाणी अगदी अंदाज घेत घेत घालायचं. कारण पाणी जास्ती झालं ना तर आपल्याला याची पारी लाटता येणार नाही. मग पाणी कमी कमी घालायचं आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. याला जर हाताला लागलं, खूप डाळीचं पीठ चिकट असेल तर तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता किंवा कणिक थोडीशी लावू शकता. म्हणजे मग हे असं सगळं व्यवस्थित मळून गोळा तयार होतो. आता हा गोळा पोळपाटावरती घ्यायचा आणि जेवढा शक्य आहे ना तेवढा लाटून लाटून घ्यायचा. यालासुद्धा थोडीशी कणिक लावायला हरकत नाही. असा हा लाटायचा आणि जेवढी होईल तेवढी मोठी पातळ पारी करून घ्यायची. आता 2 गोळे आहेत त्यामुळं 2 पाऱ्या झालेल्या आहेत. हे बघा. आता ही पारी लाटताना सुद्धा एखाद्या वेळी पोळपाटाला चिकटण्याची शक्यता असते. तर ती चिकटते कधी? जेव्हा पीठ पातळ होतं. तर पीठ शक्य तेवढं घट्ट ठेवा आणि त्यानंतर पोळपाटाला थोडंसं कणिक लावून घ्या. आता ही पारी लाटून झाली की जे आपण वाटण तयार करून घेतले ना ते वाटण 2 चमचे घ्यायचं आणि ते याच्यावरती, या लाटलेल्या पोळीवरती असं हाताने पसरवून घ्यायचं. नंतर एक मोठा चमचाभर तीळ घालायचे आणि तीळसुद्धा पसरवून घ्यायचे. आता आपल्याकडं चिरणं असतं ते चिरणं किंवा सुरीच्या साहाय्यानं असे उभे उभे काप करायचे आणि त्यानंतर याच्या आपल्याला वळकुट्या तयार करायच्यात. हे बघा, ह्या अशा छान एक 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 वळकुटी तयार करायची आणि बाजूला ठेवून द्यायची. ही वळकुटी करताना खूप मजा येते. म्हणजे मुलांना असं वाटतं की आईला मदत करावी. त्यावेळेला हे काम मात्र मी मुलांनाच देते बरं का. आता ही मधली पारी जरा मोठी झाली ना ती मी सुरीने कट करणार आणि मध्यम आकार त्याचा तयार करणार. तर आता हे आपण बाजूला काढून घेऊयात. आता कढईमध्ये तेल घालूयात. आपल्याला फोडणी काहीच घालायची नाही आहे. फक्त तेल तापवून घ्यायचं आणि तापलेल्या तेलामध्ये हा जो आपण मगाशीच मिक्सरमध्ये मसाला तयार केला होता, म्हणजे जे वाटण तयार केले ना तेच उरलेलं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं. आता फोडणीसुद्धा कडकडीत होण्यासाठी एक टीप सांगते. चांगली कढई तापवून घ्यायची आणि तापलेल्या कढईमध्ये तेल घालायचं. म्हणजे गार कढईमध्ये तेल घातलं ना तर फोडणी व्यवस्थित बसत नाही. मग तेल तापलं की नाही की त्या तापलेल्या तेलामध्ये तुम्ही फोडणीचं साहित्य घाला. पण हो, त्यावेळी मात्र गॅस अगदी बारीक ठेवायचा. अशी फोडणी खूप छान होते. तर आता याच्यामध्ये मी या वाटणामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा आपल्या घरचा जो मसाला असेल ना म्हणजे काळं तिखट ते घालून घेतलं. आता याच्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालायचं आणि थोडं थोडं करून घालायचं म्हणजे त्याचा कट मोडत नाही. आणि नंतर एकदम पाणी ओतलं की उकळी येऊन द्यायची, म्हणजे गॅस मोठा करायचा. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या ज्या वळकुट्या आपण तयार केल्यात ना त्या एक एक करून या पाण्यामध्ये सोडायच्या. एक 5 मिनटासाठी फक्त शिजत ठेवायच्या. शिजल्यानंतर मस्त असं हे सगळं मिळून येतं आणि
वास आणि चव एकदम मस्त होते. तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील ना, तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि हो, आमटी भाजीला कायमची सुट्टी द्या. काय मग, कसा वाटला बेत? एकदम भन्नाट आहे की नाही? अगदी वेगळ्या प्रकारची ही आमटी जर का तुम्हाला आवडली ना, तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो, तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. चला, आता वरती कोथिंबीर घाला आणि सर्व करायला घ्या. एकदा करून बघा आणि कसं झालं ना, ते कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. मस्त असा पदार्थ आपला तयार झालेला आहे. रोज रोज त्याच त्या आमट्या खाऊन, त्याच त्या भाज्या खाऊन जर का कंटाळा असाल ना, तर तुमच्या घरातले नक्की खुश होतील आणि नेहमी नेहमी हीच आमटी कर म्हणून मागं लागतील. चला, वळकुटीची आमटी खायला घ्या.